तर नाही, माझं बाळ ना स्वतःचा पाय घेतो आणि तोंडात घालते, असं येड्यासारखं करते हे पोरग. कसं पाय खातोय. आणि त्याला ना कपडे घालायचे अजून. आत्ता मेकअप केलाय, आत्ता झोपेतून उठलाय, मेकअप केलाय आणि मम्मीने केलाय. म्हणजे एवढे टिक्के मम्मीने लावले, आजीने लावले एवढे टिक्के बाळाला. एक पाय इकडं आणि एक खातोय. मिस्टर आत्ताच ऑफिस मधून आले. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. इकडे इकडे इकडं. हा क से कबूतर. क आलो ख. ख से ख ख ग काय छ. छ से ग कुठे गेला? ख ख ग. घ घ से सांभाळते. नो, अभ्यास करायचा. तू कसा अभ्यास नाही करत? 2 आणि 2 किती होते सांग बरं मोजून. हे 2 आणि 2 किती होत्या? आज त्याला ना मम्मीने ना 2 टिकले लावले काजळाचे. मिस्टरांनी ना 8 kg वेट लॉस केलं. तिच्या पप्पांनी मच्छरदाणी लावली आहे. याला इतका आनंद झालाय ना मच्छरदाणी बघून. काय लावलं पप्पांनी? टेंट लावलाय काही? टेंट लावलाय? काय झालं? काय झालं? काय झालं? का 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 रडायचं नाटक घेतं, हसायचं नाटक घेतं. पाडा होऊन आता किती दिवस झाले नाही पोरगा तशी गाठी घालतो आणि पाहते आजीकडे मला घे म्हणून. जेवण आहे का? जेवण आहे? जेवण आहे? मम्मी ना ताई ना पीठ मळून देते पापडाचं. पापड बनवायचे. आणि 1 किलो डाळीची आहे ना ग, म्हणजे अर्धा किलो उडदाचे आहे आणि अर्धा किलो मुगाची डाळ आहे. दोन्ही मिक्स आणि तो मसाला टाकला. पापडचा मसाला मीठ टाकलं का? त्याच्यात सगळं आहे त्या पापड. मला वाटलं होतं अगं, पण म्हणली येते का नाही. इकडं बाळानं उठलंय, मेकअप केलाय त्याचा आणि इकडं आलोय. शो कुठे गेला ग? अरे शिव तर इकडं लपलाय. शिवदादा इथं लपलाय. बाहेर झालंय पावसाचं वातावरण है ना शिव. इथं आम्ही ना पापलेट मासा आणलाय आणि कोलंबी आणलेली आहे. कोळंबीसाठी मसाला काढला आणि कांदा लसूण मसाला काढला आणि आपण असं आणि एक मसाला भेटतो याच्याबरोबर, म्हणजे आणलाय नुसता भुईवाडा म्हणून मसाला आहे. खूप टेस्टी लागतो. आणि हा भुईवाडा मसाला आहे, खूप टेस्टी. कोळंबी तेलात परतून घ्यायची आणि मग मसाला टाकायचा. मम्मी ना तेलात छान
पैकी परतून घेतली खूप टेस्ट लागला. तेलात परतून घेऊ. परतल्या बघ त्यांचा आता. आणि ना गोंडूला लय रडतंय बाबा, लय रडतंय, लय रडतंय पोरग. हा असे फुटका मस्त. तर इथे आहे ना असे मस्त परतून घेतले, असे परतून घेतले तेलामध्ये एकदम मस्त फ्राय करून घेतले. आणि हा मसाला टाकणार आहे, दहीवडा मसाला, मीठ. कोळंबी एकदम छान लागते, लय भारी लागते. आमच्या तिकडे तर भेटतच नाही कोळंबी, इकडे भेटते ती. मस्त परतून घ्यायची. आणि इथे ना कांदा लसूण खोबरं मसाला वाटला बारीक केलाय, तो पण आता याच्यात टाकायचा आहे. हा मसाला परतला का याच्यात चांगलं परतून घ्यायचं. आता हा मसाला टाकते मी त्याच्यात. तर आता आहे ना हा कांदा लसूण मसाला त्याच्यात टाकला, आता असं परतून घ्यायचं चांगलं. आता हे परतून झाले, याच्यात आता आहे ना पाणी सोडायचं. आहे ना मम्मीने टाकली भाजी. हे ना राहायचं नावच घेणार नुसतं रडतंय. काय झालं तुला, काय झालं? कॅमेरा चालू केल्या बरोबर हसायला सुचत आहे ना गोंडूला. कॅमेरा चालू केल्या हसत, कॅमेरा बंद केल्या रडतंय. आता आज बघत आजी गेल्यावर कसं करशील? इकडे तिकडे घर बघत आणि रडायला लागतं. सारखं विरा दीदीला 2 मसाले होते, एक पॅकेटचा मसाला लावून ओलं करून हे केले मॅरिनेट आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हा दुसरा मसाला आहे, हा सुकाच लावायचा आहे. तर इकडे ना मॅरिनेट करून घेतलं होतं मी आणि ना आता मासे फ्राय झालेले आहे आणि भाजी पण झालेली आहे. वजन करताय त्यांचं आहे ना 79.10 झालंय आणि आधी होतं 86. किती कमी केलं म्हणजे 77 वरून 79 झालं. पण मी इथून गेले तेव्हा किती होतं तुमचं वजन? 86 ना? 86 बरं 85 किलो यांचं वजन होतं. वजन ना 85 होतं ना, आत्ता आहे ना 79, म्हणजे एवढं वजन रिड्यूस केलं आहे. आणि त्याच्या आधी 77 होतं, आता 2-3 दिवसांपासून 79 झालं आहे. इतक्यात कसे वाढले? वाढायला फास्ट वाढत होतं. एवढं कसं वजन कमी केलं तुम्ही? वॉकिंग करून. लोकांना टिप्स द्या ना, टिप्स सांगा ना, टिप्स. काय दाजींसारख्या टिप्स सांगा. दाजींनी किती छान टिप्स दिल्या होत्या लोकांना. रात्रीचं जेवण नाही करायचं, तसंच झोपायचं, बायकोशी भांडण करायचं. तसं तुमच्या आहेत काही टिप्स? वजन कसं कमी करायचं सांगा ना. लोकांना वजन कमी करायचं सांगा ना. कोणत्या लोकांना वाढवायचं? मला तर कमी करायचंय. मला सांगा काय. तोंडावर ताबा ठेवायचं, खायचं नाही गाबा. अजून एक टिप झाली, अजून चालायचं 10,000 किती स्टेप वाढत तुझं? माझ्या तुमच्यापेक्षा जास्त होतं. चालतो मोबाईल नसतो. एवढे स्टेप्स होते रोज 5,666. पुढं चालतं ते 3.46 किलोमीटर का? हां 3 किलोमीटर चालतात तुम्ही रोज? 4 जवळपास. माझ्या मिस्टरांनी वेट लॉसच्या काही टिप्स सांगितलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो करा. काय सांगितलं? चालायचं, तोंडावर तापा ठेवायचं. हे काय दिसते पिटकोळ्यावाने? तुझे पप्पाचे चॉईसचे कपडे असे वाटत, त्याचे कपडे अरे ते पिझ्झा कार्टून